दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. सध्या आपल्या शाळेमध्ये कमालचा कॅम्प अर्थात समर कॅम्प सुरू आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला एक पुस्तिका आलेली आहे. त्या पुस्तिकेमध्ये 32 पानाच्या या पुस्तिकेत आपल्याला 19 पानापासून त्या पुस्तिकेतील 19 पानापासून पुढे जवळपास 24 या गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्या गोष्टीला एक QR कोड सुद्धा दिलेला आहे. तर या गोष्टी आपण जे स्वयंसेवक नेमले त्या स्वयंसेवकांनी वाचून दाखवल्यापेक्षा जर ह्या गोष्टी आपल्याला ऑडिओ स्वरूपात त्या विद्यार्थ्यांना ऐकवता आल्या तर अतिशय चांगलं होईल. तर आज आपण या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की या ज्या गोष्टी आहेत त्या ऑडिओ स्वरूपामध्ये आपल्याला कशा पद्धतीने डाउनलोड करता येतील आणि विद्यार्थ्यांना ऐकवता येतील. तर आपल्याला या ज्या गोष्टीचं जे पेज आहे त्या पुस्तिकेतलं ते पेज आपल्याला ओपन करायचं आहे. त्याला थोडंसं झूम करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला एक स्क्रीनशॉट सुरुवातीला काढून घ्यायचा आहे. हा स्क्रीनशॉट काढून झाल्यानंतर आपल्याला आपल्या इनबिल्ट जे काही गोष्टी आहेत हँडसेटमध्ये त्याच्यामध्ये QR कोड स्कॅनर हे सुद्धा असतं. तर मेन स्क्रीनवर आल्यावरती आपण आपली स्क्रीन अशी खेचून खाली खेचली तर त्यानंतर इथं आपल्याला हे इनबिल्ट आपल्या काही गोष्टी आपल्याला दिसतात हँडसेटमधल्या. त्यानंतर इथे आपल्याला हा QR कोड टॅप टू स्कॅन असं दिसेल. QR कोडचं इनबिल्ट असलेला QR कोड स्कॅनर हे दिसेल. त्याला आपल्याला क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर खाली स्कॅन फ्रॉम फोटो आहे बघा. QR कोड स्कॅन. आपल्याला कोड स्कॅन नाही करायचा, आपण जो आहे तो स्क्रीनशॉट काढलेला आहे. त्यामुळे आपल्याला स्कॅन फ्रॉम फोटो यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे बघा आपल्याला तो स्क्रीनशॉट सिलेक्ट करायचा आहे. फोटो इथे बघा त्या QR कोड वरती तो ऑटोमॅटिक त्या QR कोड वरती तो आलेला आहे. तो स्कॅन झालेला आहे. आता इथे आपल्याला खाली ओपन विथ क्रोम आणि इथं ओपनचं टॅब दिसते त्या ओपनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओपनवरती इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज दिसेल. इथं आपल्याला स्किप ॲडव्हर्टाइजमेंट खाली जे आहे त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इकडे उजव्या कोपऱ्यामध्ये फुल्ली जर दिसली तर त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ते म्हणतात की तुम्हाला हा व्हिडिओ स्किप करायचा आहे का, त्या स्किपवरती पुन्हा एकदा आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं जे क्रोमचं अकाउंट असेल ते आपल्याला दिसेल. तिथे आपल्याला ते घेऊन जाणार आहे. त्याला आपल्याला ओके करायचं आहे आणि त्या अकाउंटवरती इथे आपला हा जो आहे तो ऑडिओ. कोळी म्हणाला, 70 गोष्टीतला कोळी खूप आवडला. विचार करा आणि सांगा. आता मुंगीचा एक मुखवटा बनवा. एक नाटक तयार करा. नाटकाचे संवाद. अशा पद्धतीने हे आपल्याला तहान भागली ही जी गोष्ट आहे ती ऑडिओ स्वरूपात इथे आपल्याला मिळते. इथे आपल्याला दिसते बघा प्लेच्या आजूबाजूला दोन्ही बाजूला 10 सेकंद आणि 3 सेकंद आहे. म्हणजे 10 सेकंद आपण बॅक जाऊ शकतो, 30 सेकंद आपण इथे पुढे सुद्धा जाऊ शकतो. आता हे तर झालं ऑनलाईन, परंतु ही स्टोरी आपण डाउनलोड सुद्धा करू शकतो. उजव्या कोपऱ्यामध्ये जे 3 डॉट आहे त्याला आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यानंतर इथे डाउनलोडचं जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावं लागेल. डाउनलोड हे ऑप्शन दिसते आपल्याला. या डाउनलोडवरती आपल्याला क्लिक करायचे आहे आणि आपल्या इंटरनल स्टोअरला ती जी गोष्ट आहे ती डाउनलोड होणार आहे. त्यानंतर आपण आपल्या इंटरनल स्टोरेजवरती आल्यानंतर इथं ऑडिओ याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे बघा ऑडिओमध्ये इथे आपल्याला तहान भागली ही गोष्ट इथे दिसत आहे आणि ती आपण ओपन करून त्याला ऐकू शकतो. ही गोष्ट आहे मनोहर चमोली मनू यांची. मराठी भाषांतर केलंय विजय वैद्य यांनी. तुम्हाला सकाळपर्यंत थांबा. अरे वा, किती छान गोष्ट होती. मला तर गोष्टीतला कोळी खूप आवडला. तर अशा पद्धतीने आपण ह्या ऑडिओ स्वरूपात जर या गोष्टी ऐकवल्या तर विद्यार्थ्यांना नक्कीच आवडतील. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.